मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच कठीण प्रकल्प म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प. आणि आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कठीण अशा खंडाळा लोणावळा घाटाला बायपास करून हा प्रकल्प थेट खोपोलीपासून कुसगावपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पास आम्ही गेल्या 3 वर्षापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच कव्हर करत आले आहोत आणि आज या प्रकल्पाच्या कन्स्ट्रक्शन संबंधीचा हा आमचा शेवटचा अपडेट असेल. आपण व्हिडिओ सुरू करूयाच, पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती. जर आपण या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या सबस्क्राईब करण्यामुळे आमची फार मोठी मदत होते. 2001 साली या मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधकाम करताना या प्रकल्पाच्या आराखड्यात या खंडाळा लोणावळा घाटाचा समावेश नव्हता. तर या घाटाऐवजी 2 मोठे पूल आणि बोगदे बांधून या एक्सप्रेसवेला खोपोलीपासून वर लोणावळ्यापर्यंत नेण्याचे नियोजन होते. परंतु त्यावेळेस आलेल्या काही अडचणींमुळे तो मार्ग प्रत्यक्षात येऊ शकला नाही आणि त्यामुळेच खंडाळा लोणावळा या घाटाची निर्मिती केली गेली. एक प्रकारे त्यावेळेस हा मार्ग मिस झाला होता. पुढे या मार्गाला परवानगी मिळाली आणि पूर्वी मिस झालेली रस्त्याची लिंक आता पूर्ण होत आहे. म्हणूनच या रस्त्याला नाव मिसिंग लिंक पडले. या प्रकल्पाबद्दल या आणि अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल कुमार गायकवाड सर यांच्याशी गप्पा मारताना समजल्या. हीच चर्चा तुम्ही या व्हिडिओमधून पाहू शकता. व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर आय बटनमध्ये दिली आहे. आता येऊयात मिसिंग लिंक प्रकल्पाकडे. मुंबई पुणे मिसिंग लिंक हा प्रकल्प 13.3 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पात 2 वायाडक्ट आणि 2 बोगद्यांची निर्मिती केली गेली आहे. यापैकी दोन्ही वायाडक्ट हे अनुक्रमे 790 मीटर्स आणि 650 मीटर्स लांब आहेत. यापैकी वायाडक्ट 2 हा एक केबल स्टेट ब्रिज आहे आणि हाच वायाडक्ट या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात तर येथील दृश्य अत्यंत नयनरम्य असते. या प्रकल्पामधील दोन्ही बोगदे अनुक्रमे 1.75 किलोमीटर आणि 8.9 किलोमीटर लांबीचे आहेत आणि या प्रकल्पातील दुसरा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. तसेच या प्रकल्पातील बोगदे हे आशियातील सर्वात रुंद बोगदे सुद्धा आहेत. हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली दिशेकडला भाग. येथूनच घाट चढाईला सुरुवात होते. आणि येथे आता रस्त्याचे डांबरीकरण आणि रस्त्यावर लेन मार्किंग तसेच स्ट्रीट लाईटचे इन्स्टॉलेशन देखील झाले आहे. पुढे येथूनच या प्रत्यक्ष मिसिंग लिंक प्रकल्पाला सुरुवात होते. मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर येथून रस्त्यांची रचना काही अशी असेल. हा आहे मिसिंग लिंक प्रकल्पाचा वायाडक्ट क्रमांक 1 जो जवळपास 1.5 वर्ष आधीच पूर्ण झाला आहे. या वायाडक्टवर आता स्ट्रीट लाईट्स आणि रोड फर्निचरचे काम पूर्ण झाले आहे. या वायाडक्ट 1 नंतर पुढे आहे हा बोगदा क्रमांक 1 ज्याच्या खोपोली दिशेकडील प्रवेशद्वाराजवळ सजावटीचे काम सुरू आहे. येथे किल्ल्यासारखे नक्षीकाम करण्यात येत आहे. बोगदा क्रमांक 1 संपताच येतो वायाडक्ट क्रमांक 2 आणि हा या प्रकल्पाचे एक हायलाइट आहे. हा एक केबल स्टेट ब्रिज आहे आणि आता या ब्रिजवर रस्त्याची आखणी पूर्ण झाली असून आता लवकरच लोड टेस्टिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे.
मधल्या स्पॅनची लांबी ही 305 मीटर आहे, तर जमिनीवरून या रस्त्याची उंची ही 100 मीटरवर आहे. या प्रकल्पाचे महत्त्वाचे काम हे याच वायडक्टवर सुरू होते, पण आता सर्व बांधकाम निगडित कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाची भव्यता आणि विशालता आपल्याला या प्रकल्पाच्या तळाशी जाऊन समजते. या वायाडक्ट 2 नंतर येतो टनेल नंबर 2, जो आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा. या बोगद्याच्या आत सुद्धा कामे याआधीच पूर्ण झाली आहेत. या बोगद्यामध्ये सेफ्टी आणि सुरक्षेसंबंधी अधिक काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक 300 मीटरवर असे क्रॉस पॅसेजेस बनवण्यात आले आहेत. आणि या क्रॉस पॅसेजेसचे दरवाजे सुद्धा स्मोक आणि फायर प्रूफ आहेत. त्याचप्रमाणे स्पीड वॉर्निंग साइन, ॲडव्हान्स व्हेंटिलेशन सिस्टीम, सर्वायलन्स कॅमेरा, हाय प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम अँड लिनियर हिट डिटेक्शन आणि डेडिकेटेड इमर्जन्सी लेन यासारख्या अत्याधुनिक सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणा सुद्धा येथे आहेत. 8.9 किलोमीटर नंतर हा बोगदा संपल्यावर आपण लोणावळ्यानंतर कुसगाव येथे बाहेर पडतो. येथे सुद्धा बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ नक्षीकाम सुरू आहे. येथे या प्रकल्प आणि बोगद्यासाठी कंट्रोल सेंटरचे निर्माण करण्यात आले आहे. येथे तुम्हाला या प्रकल्पाच्या उद्घाटन संबंधी तयारी दिसून येईल. पुढे या ओव्हरपासचे मिसिंग लिंक सेक्शनवरील काम पूर्ण झाले आहे. आणि अशा प्रकारे येथे मिसिंग लिंक हा प्रकल्प संपत आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात आणि परिसरात बांधण्यात आलेला हा प्रकल्प म्हणजे आपल्या डिझायनर्स, इंजिनियर्स आणि वर्कर्सनी घडवलेला एक असंभव असा प्रकल्प आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राची आणि परिणामी देशाची ओळख नक्कीच बनेल, यात शंकाच नाही. हा प्रकल्प मी गेली 3 ते 3.5 वर्षापासून कव्हर करत आलो आहे. अगदी सुरुवातीपासून ते आता पूर्ण झालेल्या प्रकल्पाचा एक टाइमलाईन व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.